ह्या न्यूमेरिकल में काय दिलंय बघा, वेन सिलिंग फॅन इज स्विच ऑफ, तर सिलिंग फॅन आहे, स्विच ऑफ करताना त्याला कधी इनिशियल स्पीड असणार, त्याला आपण ओमेगा नॉट म्हणूया. मी मला प्रॉब्लेम रीड करतो. इट्स अँग्युलर वेलॉसिटी फॉल्स टू हाफ while it makes 36 rotation. How many more rotation will it make before coming to rest? काय कळलं प्रॉब्लेम मध्ये की सिलिंग फॅन इज स्विच ऑफ, बरोबर, अँग्युलर वेलॉसिटी फॉल्स टू हाफ इन 36 रोटेशन. म्हणजे ह्या सिलिंग फॅनची वेलॉसिटी इनिशियल ओमेगा नॉट आहे. पहिली केस काय की ओमेगा 1 किती झाले, ओमेगा नॉट बाय 2. त्यावेळी लेट से θ1 आहे किती आपलं 36 रेव्होल्युशन, बरोबर. आता दुसऱ्या केस में काय दिलंय, ही पहिली केस इनिशियल वेलॉसिटी ओमेगा नॉटच आहे. हाऊ मेनी मोर रोटेशन इट मेक बिफोर कमिंग टू रेस्ट, म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये ओमेगा 2 झिरो होत आहे, आणि त्यासाठी θ2 फाइंड करायचं, आणि θ2 मायनस θ1 इज आवर फायनल आन्सर. मायनस θ1 म्हणजे हाऊ मेनी मोर रोटेशन. ओके, तर प्रॉब्लेम इझी कसा करायचा, ओमेगा आहे, ओमेगा नॉट आहे, थीटा आहे, दॅट्स वाय आय गोइंग टू यूज इक्वेशन ओमेगा स्क्वेअर फायनल इज ओमेगा नॉट स्क्वेअर. आता स्पीड कमी वाले म्हणून -2 अल्फा थीटा हे इक्वेशन ऑफ मोशन आहे. ओके, मला मी काय केलं बा, -2 अल्फा थीटा ह्या साईडला प्लस घेतलं, आणि काय आले ओमेगा नॉट फायनल वेलॉसिटी, ही फायनल म्हणतो याला मी, मायनस ओमेगा नॉट इनिशियल. बट तोच फॅन आहे, फॅन तोच आहे ना. ज्यावेळी स्पीड कमी होत त्यावेळी अल्फा काय ना, अल्फा नेहमी कॉन्स्टंट राहणार, अल्फा चेंज होणार नाही. त्यामुळे अल्फा फाइंड करायचं नाही आपण. दॅट्स व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट थीटा फक्त. म्हणून इक्वेशन में कन्वर्ट केलं मी रिलेशन मध्ये. थीटा इज डिपेंड्स अपॉन व्हॉट, ओमेगा फायनल स्क्वेअर मायनस ओमेगा इनिशियल स्क्वेअर. गॉट इट? कळलं? आता मी इक्वेशन लिहू, θ2 फाइंड करायचंय मला, θ2 बाय θ1. हे कसं लिहिलं कळालं सगळ्यांना, बाय दिस इक्वेशन. त्यामुळे 2 आणि अल्फा कॉन्स्टंट आहे, डोक्यामध्ये ठेवा. कॉन्स्टंट इक्वल टू साइन जात आहे, कॉन्स्टंट घ्यायचं नाही. दोन्ही केसला सेम आहे, बाहेर काढा कॅल्क्युलेशन में, कॅल्क्युलेशन गरज नाही, प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात. तर इट विल बिकम व्हॉट, ओमेगा पहिल्या केस, θ2 में सेकंड केस आहे, मग फायनल ओमेगा 2 आहे, नाही ओमेगा नॉट, हे चुकलं माझं, नाही ओमेगा नॉट आणि हे ओमेगा फायनल. तुम्हाला हे का जरा चुकलं ते, मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं लगेच, यू हॅव टू टेल मी. म्हणजे हे ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा फायनल स्क्वेअर. तुम्ही म्हणा ओमेगा सेम आहे, कॅन्सल करू शकत नाही आपण, कारण ते ऍड झालेलं आहे दुसऱ्या क्वांटिटीमध्ये. मल्टिप्लाय झाला असेल, डिवाइड झाला असेल, तर आपण ते कॉन्स्टंट म्हणून कॅल्क्युलेशन मध्ये घेतलंय ते चालतंय. बट हे काय झालंय, ऍड झालंय, म्हणजे ओमेगा नॉट स्क्वेअर, ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा 2 स्क्वेअर आणि ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस काय ना, ओमेगा 1 स्क्वेअर पहिलं हो. ओके, सो θ2 डिवाइड बाय θ1 किती, 36.
ओमेगा नॉट स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट तर 0 आहे. ओमेगा नॉट स्क्वेअर ओमेगा 1 किती आहे? राईट, व्हेरी नाईस. ओमेगा 0/2 चा स्क्वेअर. ओके, आता इथं बघा कॅल्क्युलेशन बघताय. ओमेगा स्क्वेअर नॉट स्क्वेअर ओमेगा नॉट स्क्वेअर मी कॉमन घेतलं, काय राहिलं? 1 मायनस 1 स्क्वेअर म्हणजे किती? 2 स्क्वेअर 4. हाफ स्क्वेअर 1/4 म्हणजे हे ओमेगा नॉट स्क्वेअर गेट कॅन्सल. मग कॅल्क्युलेशन काय आलं बघा, 1/4 मायनस 1 3/4 3/4 बरोबर. आणि त्यामुळे θ2 किती आलं? ओके, 4 वरती झालं गेलं मल्टिप्लाय 4 इंटू 3 इंटू वॉट 36. 12 3 जा 36 बरोबर ना. 12 3 36 12 चौक 48. हे का 3 1 चा 3 12 चा. इज इट क्लिअर? आपल्याला फाइंड करायचं आहे θ2 मायनस θ1 म्हणजे किती आलं? 48 मायनस 36 म्हणजे किती? 12 रेव्होल्युशन्स. मी जर रेव्होल्युशन रेडियन का कन्वर्ट केलं नाही? तिथे मी रेशो घेणार होतो. मला माहिती आहे मी हे रेशो घेणार आहे. कन्व्हर्जनचं 2π कॅन्सल असतं. काय आलं? मी वे काय आला काय? हा इज सिम्पल वे. मग ते सांगलं